माझे गाववाल्याला सरपंचाला हात जोडून विनंती आहे, लगानो ऐका रे एवढ्या बार आज एपी फक्त दारूच्या व्यसनानं मरून गेलाय, उद्या 10 एपी जर मरायचं नसते. सर्वसामान्यांच्या अंतकरणातला दाखवता मी क्लेश. नमस्कार, मी रिपोर्टर निलेश. मी आलोय आज मंगळवेढा तालुक्यातल्या अकोले गावामध्ये. तर गेल्या 15 दिवसापूर्वी एका तरुणाचा दारूच्या अतिसेवनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अस्थि विसर्जनामध्ये त्यांच्या भावाने एक समाजाला, गावकऱ्यांना एक आर्त हाक दिली होती की या गावात पूर्णपणे दारू ही बंद झाली पाहिजे आणि असा ठराव त्यांनी करून घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. मग हा सगळा प्रकार झाल्यानंतर किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर गावातील दारू बंद झाली आहे का, तिथली परिस्थिती काय आहे आणि भविष्यात ही दारू चालू झाली तर त्यांचं काय पाऊल असतील हे आपण त्यांना विचारणार आहोत. तर आता सध्याची परिस्थिती गावातली कशी आहे? सध्याच्या आता नॉर्मल आहे, पण पुढचं काय सांगू शकत नाही. विकली जाणारच नाही असं काहीतरी आम्हाला करायचं आहे. बरोबर आहे. यांचं म्हणणं आहे की आमच्या घरावर जी परिस्थिती आली आहे ती दुसऱ्याच्या घरच्यांवर किमान येऊ नये यासाठी यांची धडपड चालू आहे. परंतु असं होऊ नये यासाठी काय ठोस पावलं तुम्ही उचललीत का? उचललेत की ग्रामसभेत आम्ही मिटिंग घेतली आहे, त्याच्यामध्ये असं अर्ज केलेत. जवळजवळ 200-300 बायकांच्या सह्या, पुरुषांच्या पण सह्या झाल्यात. अर्ज दिलेत पोलीस स्टेशनलाही. तर यांनी तर सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु समाजाप्रती आपलं सर्वांचं असलेलं देणं म्हणून आपणही अशा प्रत्येक गावामध्ये होत असणाऱ्या घटना बंद झाल्या पाहिजे. दारूमुळं कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतात, कित्येक बायकांची कपाळं पांढरी होतात, कित्येकांचं संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळं प्रत्येक गावातील दारूबंदी ही झाली पाहिजे, हा आमचा सगळ्यांचा या पाठीमागचा उद्देश आहे. धन्यवाद.